आता आढावा घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात महाफास्ट 50 बातम्या। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार। एनडीए सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प। कर सवलतीपासून ते पेन्शनपर्यंत मोठ्या घोषणांची शक्यता। 2024 मध्ये राज्यात भाजपचा मुख्यमंत्री करण्याचे सूतोवाच। जास्तीत जास्त जागा निवडून आणून भाजपचा मुख्यमंत्री करण्याच्या अमित शहांच्या सूचना। सूत्रांची माहिती। आरक्षणावर शिंदे पवारांमध्ये तासभर चर्चा। विधानसभेआधी जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी चर्चा झाल्याची माहिती। सर्वपक्षीय बैठकीचं पुन्हा निमंत्रण देऊ शिंदेंचं आश्वासन। फक्त सत्ताधाऱ्यांच्याच कारखान्यांना साखर थक हमी। शरद पवारांची कालच्या भेटीत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। विरोधकांच्या साखर कारखान्यांच्या थक हमीत दुजाभाव, पवारांची तक्रार। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। दुपारी 2:30 वाजता मंत्रालयात बैठकीचं आयोजन। अनिल देशमुखांच्या काटोलमधून लढण्यास सलील देशमुख इच्छुक। शरद पवार, राऊत, सुप्रिया सुळेंची भेट घेत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली। पक्ष ज्या मतदारसंघात संधी देणार तिथून लढणार सलील देशमुखांची प्रतिक्रिया। देशभरातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक। महाराष्ट्रातून नाना पटोले, थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे बैठकीला उपस्थित राहणार। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं विधानसभेचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। आज दिल्लीतील काँग्रेसच्या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा होणार। अमित शहांना शिंदेंना बाजूला करून भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे। मात्र फडणवीस अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। विधान परिषदेत अबू आझमींचं मत कुणी घेतलं? विधान परिषदेत अबू आझमींचं मत तुम्हाला चालतं का? संजय राऊतांचा शिंदे गटाला सवाल। शिवसेना आमदार प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदार पात्र केल्याच्या निर्णयाला भरत गोगावलेंकडून आव्हान। ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याची शिंदे गटाची मागणी। शिंदे गटाचे 39 आमदार अपात्र करण्याची ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंची मागणी। ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंची सुप्रीम कोर्टात याचिका। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। शरद पवार गटाकडून दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार। अजित पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची मागणी। 25 जुलैपासून राज्यात भाजपची राज्यभर कार्यकर्ता संवाद यात्रा। भाजपचे नेते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। काल फडणवीसांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यात्रेबाबत चर्चा। छगन भुजबळ आणि प्रवीण दरेकरांचं रक्त आणि भाषा एकच। उपोषणानंतर सर्वांचा हिशोब करणार। प्रवीण दरेकरांच्या टीकेवर मनोज जरांगेंचं उत्तर। पुण्यात 3 ऑगस्टला ठाकरे गटाचा मेळावा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा। पुण्यात 11 ऑगस्टला मनोज जरांगेंची जाहीर सभा आणि रॅली। सभेसाठी सकल मराठा समाजाकडून तयारीला सुरुवात। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आज पोटनिवडणूक। अजिंक्य नाईक आणि संजय नाईक रिंगणात। आज मतदान पार पडणार आणि आजच निकालही लागणार। पूजा खेडकर प्रकरणी आणखी एक चौकशी होणार। पूजा खेडकरच्या आईवडिलांचा खरंच घटस्फोट झाला होता का? चौकशी होणार। केंद्र सरकारचे पुणे पोलिसांना आदेश। मनोरमा खेडकरांची येरवडा कारागृहात रवानगी। मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश। आयपीएल आणि प्रो कबड्डी सारखं आता प्रो गोविंदा सुरू होणार। प्रो गोविंदामध्ये संघ मालक यावर्षी फ्रँचायझी विकत घेणार। प्रो गोविंदांनाही आता आयपीएल प्रमाणे ग्लॅमर मिळणार। राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम। मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस। तर बुधवारी 3ही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ। नागरिकांचं स्थलांतरण सुरू। कोल्हापुरातील आंबेवाडी, चिखली ग्रामस्थांच्या स्थलांतरणाला सुरुवात। पावसाळा सुरू होऊन पावणे 2 महिने उलटले तरी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस नाहीच। जायकवाडी धरणात केवळ 4.3% जिवंत पाणी साठा। तर इतर मोठ्या धरणातही जेमतेमच पाणी। बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट कायम। धरणातील पाणी साठ्यात अद्याप वाढ नाही। भर पावसाळ्यातही काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा। सांगलीच्या वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी। वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्यात गेले 4 दिवस अतिवृष्टी। महाडमध्ये पूरस्थिती। पाण्यात वाहून दोघांचा मृत्यू तर 8 जनावरही दगावली।
गडचिरोली जिल्ह्यातील सलग चौथ्या दिवशी 3 राष्ट्रीय महामार्गांसह अनेक मार्ग बंद. जिल्ह्यातील पूर ओसरायला सुरुवात. 15 ते 20% पाणी ओसरलं, मात्र अद्यापही 3 राष्ट्रीय महामार्ग बंदच. अमरावती जिल्ह्यातील 6 तालुक्यांना पावसाचा फटका. पुराच्या पाण्यामुळे 430 हेक्टरवरील शेतजमिनींचंही नुकसान. भंडाऱ्यातील शेतीला मुसळधार पावसानं झोडपलं. शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल. पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील उडीद पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ. चंद्रपूरमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. जिल्ह्यातील 778 गावांना पुराचा फटका. जिल्हाधिकाऱ्यांकडून 778 गावांचे पंचनामे करण्याचे निर्देश. जळगावच्या जामनेरमधील डालकीची धार धबधबा प्रवाहित. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. धाराशिव जिल्ह्यातील 8 प्रकल्प ओव्हरफ्लो. धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांचं पाणी टंचाईचं संकट दूर. गोंदियातील शिरपूर धरणाचे 7 दरवाजे 1 फुटाने उघडले. देवरी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शिरपूर धरणात पाण्याची आवक वाढली. साताऱ्याच्या कराडमधील कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. 1050 क्युसेकने कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरीला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट. जुलै महिन्यात रत्नागिरीमध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद. कल्याण नगर मार्गाच्या शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे. खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत. उड्डाणपुलावरील खड्ड्यांचा वाहतुकीला फटका. पावसामुळे नागपुरातील सुभाषनगर परिसरात फुटपाथ खचला. फुटपाथ खचून पडला 12 फूट खड्डा. फुटपाथ खचल्याची ही तिसरी घटना. बुलढाण्यात मेहकर तालुक्यात प्रशासकीय इमारतीची भिंत कोसळली. माजी मंत्री सुबोध सावजींची आयुक्तांकडे संबंधित विभागावर कारवाईची मागणी.